सकाळच्या कामाची गडबड आणि पोरांना शाळेची गडबड एकदमच सगळी गडबड असली ना की काय काम करावं काय सुचत नाही बघा. तर आता इकडं सगळी यांची तयारी झाली होती शाळेला जायची आणि दप्तर वगैरे भरलं होतं. पण यांचं काय होतं माहिती का, सकाळ धरून ज्यावेळेस शाळेचं टायमिंग होत नाही ना तोपर्यंत ही अर्धी अर्धीच कामं करतात आणि जोपर्यंत त्यांना शाळेत आता जायचं आहे बाबा, गाडीवर बसायचं आहे म्हणलं तरच त्यांना म्हणजे सुचतंय की बाबा आपलं हे राहिलंय किंवा हे भरायचं आहे किंवा हे काढून ठेवायचं आहे, यांचं असं असते. मग हे सगळं हे झालं की मग लगे ह्यांना पाठवलं नाही एकदा तर आपली जबाबदारी रिकामी होते बघा. पुढची कामं करायला मला निवांत वाटते, कारण एकदा पोरांना सोडलं शाळेत, कारण आपल्यामुळे त्यांना लेट नको, परत शाळेत त्यांना लेट गेलं की शिक्षा भेटते. त्यामुळं मग म्हणलं त्यांना टायमिंगमध्ये पोचत असतो आम्ही. आणि त्याच्यानंतर काय होते माहिती आहे का, आमच्या घरापासून शाळा थोडीशी लांब आहे, त्याच्यामुळं त्यांना ना टायमिंगमध्येच पाठवावं लागतं आहे. तर यांच्या दोघांचं सगळं झालं होतं. मला आता जी माझी रुटीनची कामं होतं ना ते करायची होती. आणि त्याच्यानंतर म्हणलं आता अजून पुढं भरपूर गोंधळ आहे, मग म्हणलं ह्यांना एकदाच शाळेत पाठवावं आणि मग बाकीचं आपलं आपलं रुटीन आपण करावं. तर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले होते, मुलं गेल्या गेल्या ती कपडे वगैरे वाळत घालून घेतले आणि थोडीशी भांडी होती ती भांडी पण घासून घेतली. आणि आता ना जवळजवळ सगळी कामं कंप्लीट होत आली ती. मग म्हणलं आता दिवस भरपूर आहे अजून, तर काय करावं, टाईमपास करण्यापेक्षा सगळी सोफ्याचे कवर वगैरे धुवून घ्यावं. कारण म्हणून ते सोफ्याचे कवर ते काढून सगळं ते धुवायला घेतले. कारण उशा काय घेतले नाहीत, कारण उशा 2-3 दिवसाखाली धुवून घेतलेत. मग त्याच्यासाठी सगळं सोफ्याची ही स्वच्छता करून परत घर थोडंसं स्वच्छ करून परत सोफ्याची कवर निर्म्यात वगैरे घालून घेतली. आणि ते 10-15 मिनटं चांगले भिजले ना किंवा अर्धा तास चांगले भिजले ना तर मग ते चांगले स्वच्छ निघतात बघा. आणि असताना त्याचा कलर असा थोडासा व्हाईट पांढऱ्यामध्ये मोडते, त्यामुळं ना त्याला भिजत घातलं तरच ती स्वच्छ निघते. तरी अजून एक टेन्शन कमी झालं आहे आता, ते म्हणजे ना आता पावसाचं वगैरे काही टेन्शन नाही बघा. कारण मध्ये आमच्यात ना खट्ट उन्हाळ्यात सुद्धा एवढा पाऊस पडत होता, त्यामुळं कसं आहे आणि आमच्या इकडं रोड वगैरे नाहीत, त्यामुळं काय होतं यायला जायला खूप लय प्रॉब्लेम होतो एकदम. म्हणजे ती पण आता चांगलं झालं, पाऊस वगैरे काही नाही आता, त्या पूर्ण उघडला आहे. आणि त्यामुळं असं पोरांना जाता येतं काय शाळेला टेन्शन वाटत नाही. तर आता इथं कांद्याची पात मला थोडीशी बनवायची होती, तर कांद्याची पातीसाठी ना मस्त कांद्याची पात अशी कट करून घेतली आणि थोडीशी मटकीची डाळ मी आता त्यात घालणार आहे. कारण ना सगळ्या गडबडीत मटकीची डाळ घालायची मी विसरून गेले त्याच्यामध्ये. मग थोडीशी मटकीची डाळ पण मी भिजत घालून घेतली, कारण मला ना ही भाजी आहे ना मी पोरांसाठी बनवत नाही, कारण पोरांसाठी ना मी टिफिन बनवला होता. मी ही भाजी आहे ना ह्यांच्यासाठी म्हणजे आमच्या ह्यांना टिफिन द्यायचं आहे त्याच्यासाठी मी बनवते ही भाजी. तर थोडीशी मीठ थोडंसं तिखट घालून कांद्याची पातील ना 5 ते 7 मिनटं अशी मस्त अशी वाफ देऊन घेतली. आणि त्यांच्या टिफिनसाठी ना भाजी रेडी झाली, त्यांची चपाती आणि टिफिन रेडी केला, पोरांचं झालं. मग म्हणलं आता सगळे म्हणजे भाज्या ना थोड्या तात्पुरत्याच केलते, त्यामुळे ना एकदम कमी कमी क्वांटिटीत करते मी, थोड्याशा करते भाज्या सगळ्या. कारण काय होते उन्हाळ्यामुळे कोणी खात नाही आणि शिल्लक पडते, त्यामुळे एकदम एक वाटी किंवा अर्धी वाटी अशाच भाज्या करते मी. आता ती भाजी त्यांना टिफिनसाठी केली आणि माझ्यासाठी ना मला थोडासा रस्सा भाजी आवडते, त्यामुळे शेवग्याची भाजी स्वतःसाठी एकटीसाठी फक्त मी बनवली आणि त्यांना पण थोडं एका डब्यामध्ये दिलं तर चालते असं हिशोबानं. त्यांना 2 भाज्या होतील आणि मला थोडीशी राहील म्हणून असं मी शेवग्याची भाजीसुद्धा करून घेतली. आणि शेवग्याच्या भाजीत ना कांदा टोमॅटो थोडंसं कढीपत्ता, आमच्या इथं ना बाहेर कढीपत्ता असल्यामुळे फ्रेश कढीपत्ता रोजच्या रोज भेटते बघा. कारण घरातलं असलं ना कुठलं पण भाजीपाला तर त्याची लेज म्हणजे एकदम ताजं फ्रेश वाटते. तर असं शेवग्याची भाजी वगैरे तयार करून घेतली. आणि त्याच्यानंतर थोडंसं ना मला झाडांना वगैरे पाणी द्यायचं होतं, त्यासाठी थोडंसं बाहेर जाऊन झाडांना वगैरे पाणी दिलं. तर भेटूया उद्याच्या माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.